आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार नवाजुद्दीन सिद्दीकीवर आरोप आहे की हे बेजबाबदार आहेत. तुम्ही मोठमोठ्या ऍक्टर्सचा विचार करत नाही. एक ऍक्ट्रेस आहेत चित्रांगदा, करता करता फिल्म मधूनच बाहेर गेल्या त्या. नाही, ती शूटिंग करून टाकली होती त्यांनी मध्येच, अर्ध्या शूटिंग नंतर त्या मग निघून असं गेल्या. काय केलं तुम्ही की अर्ध्या शूटिंग नंतरच ते सोडून गेले? त्यात ऍक्च्युली त्या फिल्ममध्ये होत्या, बाबूशाह बंदूकबाज जी फिल्म येणार होती त्यामध्ये होत्या त्या. थोडंसं आमचे जे डायरेक्टर होते ते जास्त इच्छित होते की किसिंग विसिंग अजून हो. तर त्या म्हणाल्या की बस झालं, खूप झालं, यापेक्षा मी जास्त नाही करू शकत. तर मग त्या निघून गेल्या. तुमच्यामुळे? कदाचित मीच होतो हिरो, तर मीच होतो ना त्यात. मी तर वाचलं त्या असं म्हणत होत्या की याच्यासारखा चेहरा असणाऱ्या पुरुषाबरोबर कसा काय किसिंग सीन होणार? असू शकतं, हे डोक्यात आलं असेल त्यांच्या. यात क्लॅपिंग करण्यासारखं काय? सलमान खान बरोबर जेव्हा तुम्ही फिल्म केली हो, तेव्हा आणि 2-2 फिल्म करण्याची संधी मिळाली. ती एक अशी फिल्म होती ज्यात तुम्ही सलमानला डायलॉग मारताना दिसायचा. मला आठवतंय की तो जो सलमान जेव्हा बुरखा घालून जात होते, तुम्ही म्हणता तुम फिर बोली बेगम. हो. सलमानला बुरखा घालायला लावला तुम्ही, ते तर शर्ट काढतात फिल्म मध्ये. ऍक्च्युली त्या सीनची डिमांडच अशी होती की त्यांना बुरख्यातच राहावं लागायचं होतं. खरं तर थोडं इरिटेट व्हायचे ते मध्ये मध्ये की बुरखा काढून वगैरे खूप झालं यार. आणि दुसरं म्हणजे की खूप जास्त डायलॉग होते की ज्याचे पंचलाईन्स होत्या त्या स्वतःच्या होत्या त्यांच्या. आणि त्यांनी मला सांगितलं की तू बोलून दे, अशाही गोष्टी होत्या. असा कुठला डायलॉग आठवतोय तुम्हाला जो एक तुम्ही तर हाच सांगू होता शकाल? की जो होता ना, हा ऍक्च्युअली डायलॉग नव्हता. तर त्यांनी मला सांगितलं की तू हे बोलून घे म्हणून. ढक अपना ये नकाब वकाब जो है क्या, थोड़ा अच्छे से चलो. हाँ, हो ना? हाँ, नजाकत के साथ चलो एक्चुअली. तोच, हा, हो, अशा प्रकारचं. आणि रईस मध्ये जेव्हा शाहरुख खान बरोबर काम केलं तेव्हा दुसरा काही फरक जाणवला? कारण की ते थिएटरचे आहेत, बॅकग्राऊंड त्यांची थिएटरची आहे, त्यामुळे आम्हाला कोणताही सीन करायचो, आय थिंक आमच्याकडे 5-5, 6-6 व्हर्जन असायचे त्या सीन्स करायला. आणि आम्हाला वाटायचं, दोघांना असं वाटत राहायचं की आम्ही हे खूप डिफरंट प्रकारे, खूप 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 प्रकारे करू शकतो. तर अशा प्रकारचे एक्सपेरिमेंट आम्ही खूप केले तेव्हा रईसमध्ये. एक प्रेक्षकांचं इम्प्रेशन आहे की जर सलमान कोणती फिल्म करतात, शाहरुख खान कोणती फिल्म करतात, तर ते डॉमिनेट करतात दुसऱ्या ऍक्टरला. इतरांना त्यांचं टॅलेंट दाखवण्याची तेवढी संधी नाही मिळणार. नाही, आय थिंक हे ऐकलेल्या गोष्टी असतील बहुतेक, पण माझ्याबरोबर असं नाही झालं. खरं तर रईसमध्ये स्पेशली शाहरुख साहेबांनी आधीच मला सांगून दिलं होतं की कारण की तुझं जे कॅरेक्टर जे आहे स्ट्रेचरमध्ये मोठं आहे, तर मी त्याला प्रॉपर रिस्पेक्ट देणार आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. आणि तेच केलं त्यांनी त्या फिल्ममध्ये. आणि आमिर खान? त्यांच्यासोबत मी तलाश केली होती आणि त्यांचं प्रोडक्शनची फिल्म होती, पीपली लाईफ केली होती. तर त्यांचं पण खूप डिटेलिंग असतं सीन्सवर. बरंच म्हणून परफेक्शनिस्ट म्हणून म्हटले जातं त्यांना. खूप डिटेल्ड काम करतात ते. आणि मी ऐकलंय की श्रीदेवी तुम्हाला खूप आवडायची, म्हणूनच तुम्ही मॉम फिल्म साईन करून टाकली? हो, मला खूप आवडायच्या त्या. हां. पण खूप उशिरा संधी मिळाली? मी त्यांचे अनेक फिल्म्स पाहिल्या आहेत. आणि एक ॲक्ट्रेस अशा आहेत ज्या प्रत्येक प्रकारचे रोल्स ते केले त्यांनी. कमर्शियल फिल्म्समध्ये पण, डान्समध्ये पण परफेक्शन होतं त्यांचं. आणि त्याच वेळेस सदमासारख्या चित्रपटात ते खूपच खूपच अप्रतिम परफॉर्मन्स केलाय त्यांनी. आणि त्या छोट्या-छोट्या न्यूअन्सेस होत्या त्यांच्या परफॉर्मन्समध्ये ज्या मला खूप आवडायच्या सुरुवातीपासूनच. तर म्हणूनच माझी इच्छा होती की त्यांच्याबरोबर एकदा तरी काम करावं. तुम्ही जेव्हा सुरुवातीला फिल्ममध्ये काम करायचं आणि थोडं-थोडं यशस्वी होऊ लागलं, तेव्हा मी तुमचे तेव्हाचे इंटरव्ह्यू पाहिले. तुम्ही म्हणायचात, "जर मला पैसाच हवा असेल, तर मी माझ्या गावात शुगर मिल नसतं टाकलं का? मला पैशांची गरज नाहीये." पैसा म्हणजे मी माझ्या आयुष्यात पैशाला इतकं जास्त महत्त्व नाही दिलंय. म्हणजे पैसाच सर्वच काही आहे. प प परंतु ह्या पात्र बनून जाईल की मी पैसा तुमच्या मागे यावा, किंवा हे असं पण असं आता व्हायला. तुम्ही म्हणताय की मी फिल्म इंडस्ट्रीचा हायेस्ट पेड ॲक्टर बनू इच्छितो. आय थिंक आय एम द हायेस्ट पेड ॲक्टर ॲज ॲन ॲक्टर इज कन्सर्न. ते तर मला बोलायची गरज नाही पडली. थँक्स टू इंडस्ट्री मला बोलायची गरज नाही पडली. स्वतःच त्यांनी द्यायला सुरुवात केली. आणि थोडा ॲरोगन्स सुद्धा आला? आता? नाही, ॲरोगन्स तर कशातच नाही. आता बघा, मी तुमचा इंटरव्ह्यू पाहिला. तुम्ही म्हणताय की जर मी हॉलिवूडला गेलो, तर तिथल्या स्टार्सची तर बँड वाजवून टाकेन.
आय थिंक मी ते ह्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हटलं असावं, की आपल्याकडे बरेच ते आहेत हॉलिवूडला घेऊन. जर तुम्ही हॉलिवूडची फिल्म करून घेता तर यू आर यू आर द बिग तसे होऊन जाता. तर आम्हाला आमच्या फिल्म्सवर माहीत नाही इथे आपल्या आपल्या गोष्टींवरती जास्त जास्त प्राउड आणि फील असं होत नाही. थोडंसं आपण जेव्हा आपण एखाद्या पॉवरफुल कंट्रीला पाहतो, तेव्हा स्वतःला इन्फिरियर वाटून घेतो. आपल्या फिल्म्सला की आपली फिल्म्स बहुधा त्या लेव्हलची नसावीत. पण ह्या क्षणाला ज्या आपल्या फिल्म्स आहेत, आपल्याला प्राउड फील करायला पाहिजे, की आय थिंक वर्ल्डमध्ये खूप उत्तम फिल्म बनवत आहोत आपण. कारण आता आपण आपला कंटेंट पण आलाय फिल्म्समध्ये. तर कदाचित यामुळे कारण की प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते, की हॉलिवूडची फिल्म करावी. अ, आय डोंट नो की का हा कॉम्प्लेक्स आहे आपल्याला समजत नाही. आय थिंक आपल्या इथे खूप चांगलं काम होत आहे सध्या. ही चांगली गोष्ट आहे. इथे द्या. सर मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे सर, की तुम्ही किक मूव्हीमध्ये हसले आहात, तसं जरा एकदा हसून दाखवाल का? ते ॲक्चुअली डायलॉग सोबत होतं, तर डायलॉग पण बोलून दाखवतो मी. ते असं होतं, पैदा तो मैं भी शरीफ हुआ था, पर शराफत से अपनी कभी नहीं बनी. जरा हम भी तो देखें कि हमसे बड़ा शैतान कौन पैदा हुआ.